अस्सल गावरान पद्धतीने आज आपण बोंबलाची झणझणीत तेवढीच तरेबाज अशी लपचपीत भाजी बनवणार आहे। ह्या भाजीची टेस्ट एवढी भारी आहे, ही भाजी खाताना तुम्ही 1 ते 2 भाकरी जास्त खाल एवढी तिची चव भारी आहे। कमी वाटणामध्ये तयार होणारी आहे, त्यामुळे तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। बोंबलाची ना आज आपण लपचपीत अशी भाजी बनवतोय आणि ही लपचपीत भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकता। आता बोंबील आपण ना हे स्वच्छ करून घेतलेलं आहे। मी स्वच्छ करताना काय केलेलं आहे, जे तोंडाचा आणि शेपटीचा भाग आहे तो पहिला कट करून घेतला। मध्ये थोडंसं काळसट असतं बोंबलाला, तेही काढून घ्यायचं आणि जे पंख असतात ना ते काढून घेऊन नंतर मग आपण हे बोंबील बघा स्वच्छ करून घेतलं, कट करून घेतलं आणि बारीक बारीक असं कट केलेलं आहे। म्हणजे बोंबलाची भाजी पण आपल्याला छान अशी बनवता येते, त्याच्यामुळे एवढ्याच साईजमध्ये बोंबील कट करून घ्यायचं। आणि आता आपण इथं लोखंडी तव्यामध्ये ना हे बोंबील चांगलं भाजून घेणार आहे। भाजताना ना लो फ्लेमवरती भाजायचं, म्हणजे बोंबील जे आहे ना ते चांगलं भाजलं जातं आणि बोंबील चांगलं भाजलं गेलं की आपली भाजीसुद्धा छान लागते आणि बोंबलाचा वासही कमी होतो। त्याच्यामुळे आपण इथं लो फ्लेमवरती 1-5 मिनिट चांगलं बोंबील असं छान असं भाजून घेतलेलं आहे। आता बोंबील पण आपलं छान असं भाजून झालेलं आहे। आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ज्वारीचं पीठ घालायचं आहे। जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बाजरीचं पण पीठ वापरू शकता। आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे ज्वारीचं पीठ घातल्यानंतर। आता गरम तव्यामध्येच आपल्याला हे बोंबील ना चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता आपण बघा इथं पिठामध्ये बोंबील 1 मिनिटभर चांगलं भाजून घेणार आहे। 1 मिनिटानंतर बोंबील छान असं भाजलेलं आहे पिठामध्ये। आता आपण काय केलेलं आहे, ते घमेलामध्ये हे बोंबील काढून घेतलं। घमेलामध्ये आता आपण पाणी घालून हे बोंबील ना स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुताना ना आपल्याला असं हाताने चोळून धुवायचं आहे। जर असं आपण हाताने चोळून बोंबील धुतलं ना तर काय होतं, जे बोंबलाचा वास असतो ना तोही कमी होतो ज्वारीच्या पिठामुळे। आणि बोंबील बघा सुकवताना ना बाहेर सुकवलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे असते। त्याच्यामुळे असं जर आपण चोळून 2 ते 3 पाण्याने धुतलं ना तर धूळ वगैरे असेल तर ते पूर्ण निघून जाते। त्याच्यामुळे आपल्याला 3 पाण्याने स्वच्छ इथं आपण बोंबील धुवून घेतलेलं आहे। आता वाटणामध्ये आपण कोथिंबीर, लसूण, जिरं बारीक करून घेतलेलं आहे, खोबरं आणि 1 मोठ्या साईजचं टोमॅटो ही चिरून घेतलेला आहे आणि आपण 1 मोठ्या साईजचा ना कांदाही चिरून घेतलेला आहे। भाजी बनवण्यासाठी इकडं आपण तवा ठेवला गॅसवरती। आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। आता जेवढं भाजीला लागतं ना तेवढंच आपण इथं 1 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ना कोथिंबीर, लसूण, जिरं ते घालून घेतलेलं आहे। वाटण आपण तेलामध्ये चांगलं ना असं परतून घ्यायचं। वाटण चांगलं भाजलं की मग त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, भाजीला एक छान असा कलर येण्यासाठी। नंतर मग थोडासा हिंग घालायचा, हिंगामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते, म्हणून आपण थोडासा हिंग घातला आणि जो आपण कांदा चिरून घेतला होता ना तोही घालून घेतला। कांदा आता आपल्याला ना चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी आपल्याला आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथं आपण अर्धा चमचा एवढं मीठ घालून आता आपण कांदा चांगला परतून घेणार आहे। तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला परतवायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतलं होतं ना ते टोमॅटो पण घालून तेही चांगलं आता आपण परतून घेणार आहे। आपल्याला चांगलं 1 मिनिटभर चांगलं ना असं तेलामध्ये टोमॅटो, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो चांगलं परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपण इथं मसाला घालून घेणार आहे। इथं आपण घरचा मसाला 1.5 चमचा एवढा घातलेला आहे। मसालासुद्धा आता आपण चांगला भाजून घेणार आहे। मसाल्याला सुद्धा बघा एक कच्चा वास असतो, तो जाण्यासाठी आपल्याला मसालासुद्धा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता इथे छान असं आपण मसालाही भाजून घेतलेला आहे। जे आपण धुतलेलं बोंबील आहे ना ते आता आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे। मसाल्यामध्ये आता आपण बोंबील चांगलं ना परतून घेणार आहे। 1 ते 2 मिनिट इथं आपण चमच्याने ना मसाल्यामध्ये बोंबील चांगलं भाजून घेणार आहे।
भाजून घेऊन नंतर मग तव्यामध्ये ते बोंबील आपण एका ठिकाणी गोळा करून घ्यायचा असं चमच्याने आणि त्याच्यावरती काय करायचं, एक ताट झाकून घ्यायचं। आता इथं आपण बघा ताट झाकलं, गॅसची फ्लेम लो करून हे बोंबील मसाल्यामध्ये चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे मसाले पण चांगले बोंबलामध्ये उतरल्या जातात आणि आणखी भाजी टेस्टला भारी होते। त्याच्यामुळे आपण इथं मसाल्यामध्ये एक 2 ते 3 मिनिट बोंबील चांगलं बघा भाजून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर मग मी त्याच्यावरचं ताट काढून घेतलेलं आहे। बोंबील आपण चमच्याने थोडंसं इथं परतून घेणार आहे। नंतर मग त्याच्यामध्ये जो आपण खोबऱ्याचा कूट करून घेतला होता ना, तो खोबऱ्याचा कूट आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता खोबऱ्याचा कूट घातल्यानंतर तो आता आपण मिक्स करून घेणार आहे। थोडीशी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ही घातलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये ना गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। आता इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे। असं जर आपण उकळून घेतलेलं पाणी बोंबलाच्या भाजीमध्ये घातला ना, भाजीला ना रस्सी चांगली उतरते। त्याच्यामुळे आपल्याला ना भाजीमध्ये बोंबलाच्या गरमच पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी घालून इथं आता आपण चमच्याने ना ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि बोंबील थोडंसं कडक असतं ना, त्याच्यामुळे त्याला थोडासा शिजायला वेळ लागतो। त्याच्यामुळे काय करणार आहे, आता आपण इथं ना बोंबील शिजवून घेणार आहे चांगलं। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती एक झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपण एक 6 ते 7 मिनिट ना हे बोंबलाची भाजी चांगली लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे आणि नंतर बघा 6 ते 7 मिनिटानंतर मग मी इथं काय केलेलं आहे, झाकण काढलेलं आहे। बघू शकता आपली लपचपीत अशी ना ही बोंबलाची भाजी तयार झालेली आहे आणि भाजी पण आपली छान अशी शिजलेली आहे आणि रस्सी पण आपली छान अशी उतरलेली आहे। त्यामुळे एकदम मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। ही बोंबलाची भाजी ना तुम्ही चपाती बरोबर किंवा जर तुम्हाला भाताबरोबर खायला आवडत असेल ना, तर तुम्ही ही भाताबरोबर पण खाऊ शकता। ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ना ही भाजी खायला, बाजरीच्या तर भाकरीबरोबर खायला एकच नंबर लागते। तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर पण ही भाजी खाऊ शकता। मस्त अगदी आपली लपचपीत अशी बोंबलाची भाजी तयार झालेली आहे। ही लपचपीत भाजी एकदा तुम्ही नक्की तयार करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।